वारे वसाहत येथे झालेल्या खून प्रकरणातील अल्पवयीन मुलांसह 7 जणांना 12 तासात अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिसांची संयुक्तरित्या कारवाई. कोल्हापूर वारे वसाहत येथे गुरुवार दिनांक 13/6/2024 रोजी दुपारी 12:15च्या सुमारास भरदिवसा सुजल बाबासो कांबळे वय वर्ष 19 राहणार टिंबर मार्केट याचा 8 ते 10 हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने खून करून पळून गेले होते. याची फिर्याद त्याचा चुलता अजय कांबळे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती. या भरदिवसा झालेल्या खून प्रकरणी शहरात खळबळ माजली होती. याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि जुना राजवाडा पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी संयुक्तरित्या हल्लेखोरांचा शोध घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे 12 तासात ओंकार राजेश पोवार वय वर्ष 19 राहणार पंचगंगा तालीम, आदित्य आनंदा पाटील उर्फ जर्मनी वय वर्ष 21 राहणार झुंजार क्लब शिवाजी पेठ, आशिष सुकेश भाटकर वय वर्ष 19 राहणार पंचगंगा तालीम उत्तरेश्वर, तेजस उर्फ पार्थ काळे वय वर्ष 19 मस्कुती तलाव, श्रावण बाबासो नाईक वय वर्ष 19 दत्तमंडळ सरनाईक कॉलनी यांच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे जुना राजवाडा पोलिसांनी सादिक जॉन पीटर वय वर्ष 19 राहणार राजाराम चौक टिंबर मार्केट याच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 18/6/2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सह पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, समीर पडवळ, समीर कांबळे, वैभव पाटील, विनोद कांबळे आणि जुना राजवाड्याच्या डीबी पथकाने कारवाई केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.